नाटकाचं नाव आहे शंकर जयकिशन. लेखक विराजस कुलकर्णी आणि दिग्दर्शक सूरज पारसकर. शिवानी काम करते आणि अर्थात महेश सर आणि मी. याचे नेपथ्य केले संदेश भेत्रे आणि म्युझिक अजित परब आणि गीत क्षितिज पटवर्धन त्यांनी केले गाणे आणि लाईट्स श्याम चव्हाण. एकंदर एक लक्ष्मण आमचा कॉस्ट्युम केलं. लक्ष्मण एकंदरीत एक चांगलं फॅमिली एंटरटेनमेंट करणारं नाटक आहे. आता मला असं वाटतं की सूरजने बोलावं त्याचं दिग्दर्शनाचा पहिलं नाटक माझं. एखादा नशीब असतं एखादं की पहिलंच नाटक करायला एवढे दिग्गज मंडळी मिळतात आणि विराजस आणि मी बरीच वर्ष एकत्र काम करतो. त्यामुळे असं काहीतरी नाटक करावं जे आपल्या जवळचं आहे, जीवाभावाचा आहे आणि दोघांनाही वडील हा विषय खूप जवळचा आहे, मैत्री हा विषय खूप जवळचा आहे. म्हणून या नाटकामध्ये वडील आणि मुलगी यांच्या नात्यावरचं आणि दोन मित्रांची अशी एक गंमत आहे. लहानपणापासूनची आपली एक मैत्री असते जी खूप वर्ष टिकते आणि टिकल्यानंतर तो माणूस आपल्या आयुष्यातला सदस्य बनतो, फॅमिलीचा सदस्य बनतो. पण तो सदस्य मधल्या काळात खूप गायब असतो. तो गायब झालाय आणि तो अचानक खूप वर्षांनी आलाय. तर तो आता का आलाय, नक्की त्याच्या मागचं रहस्य आहे का, काय अजून त्याला काही म्हणणं आहे त्याच्यात, हे सगळं सांगणारं ते नाटक आहे. त्यामुळे येऊन त्या एका मैत्रीबद्दलची गोष्ट, त्यानंतर त्या वडील आणि मुलगी यांच्या मैत्रीबद्दलची गोष्ट, असं सगळं याच्यामध्ये बघायला मिळतं. नाही, सूरज म्हटला ते खूप खरं की नशीब लागतं की छान सगळी टीम जुळून आली. मी आधी भरत सरांबरोबर माझं पहिलं कमर्शियल नाटक केलं होतं वेलकम जिंदगी 2017 मध्ये आणि त्यानंतर आता पुन्हा माझं दुसरं कमर्शियल नाटक सुद्धा मी त्यांच्याबरोबर करू शकते. महेश सरांबरोबर तर मी पहिल्यांदा काम करते आहे. तर खरंच माझं सूरजचं भाग्य आहे की आम्ही इतक्या छान मस्त टीम बरोबर काम करत आहोत. आणि माझं यातलं जे कॅरेक्टर आहे ते मी मुलगी आहे भरत सरांच्या कॅरेक्टरची, महादेव करकर यांची मी मुलगी आहे ईशा. आणि ही मुलगी अशी आहे की बऱ्याचदा आपलं बाबांशी काही नातंच नसतं मैत्रीचं. आपण आईशी खूप क्लोज असतो, आपण खूप बोलतो, सगळं शेअर करतो, पण बाबांशी मात्र फक्त ते जेव्हा आपल्याला रागवतात तेव्हा स्वतःला डिफेंड करण्यासाठी म्हणून बोलणं होतं. आणि मग ते लहानपणापासून तसंच असतं आणि अचानक आपण मोठे होतो, घर सोडून जातो आणि ते नातं जोडायचं राहूनच जातं. तर हे तसं राहिलेलं आहे. बाबांचं आणि मुलीचं नातं अपूर्ण आहे आणि ते पूर्ण करण्याचा ती प्रयत्न करते आहे. त्यामध्ये तिला साथ मिळते ती त्यांच्या एका मित्राची, जो मित्र अनेक वर्षांनी त्यांच्या आयुष्यात आलाय. तिला हे माहिती की बाबांना मित्रच नाहीयेत, पण आता असं कोणीतरी एक मित्र आलेला आहे जो म्हणतो की मी BFF आहे. तर त्यांची एक टीम होते त्या मुलीची आणि त्या मित्राची. आणि पुढे काय होतं महेश सर, तुम्हाला एकदा रंगभूमीवर पाहणं आज खूप मोठी पर्वणी आहे आपल्या सगळ्यांनाच आणि त्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे. 19 तारखेनंतर पुन्हा बोला कारण खूप वर्षांनी काम करतात. जवळजवळ 29 वर्ष झाली म्हणजे कार्यावर फुल लेंथ नाटक करतात. आणि काय नाही, भरत हा माझा खूप जुना मित्र आहे. म्हणजे गो लॉंग वे बॅक. म्हणजे त्याच्या पहिल्या नाटकापासून मी आणि भरत एकत्र होतो. आणि माझं असं म्हणणं आहे की भरत हा खूपच गुणी नट आहे. आणि त्यावेळेला भरतसाठी काही नाही म्हणू शकलो नाही. तर मला नाटक करूया का, म्हटलं करूया. मी काही वाचलं पण नव्हतं काय, तर मला करूया म्हटलं करूया. आणि गंमत आहे नाटकात. म्हणजे मी काहीच सांगणार नाही या नाटकाबद्दल, पण ते एक असं नाटक आहे जे तुम्ही पाहिलेलं नाही. ते टिपिकल नाटक नाहीये. त्याच्यात फार गंमत आहे. म्हणजे ते त्याचं माझं लव्ह हेट रिलेशनशिप तुम्हाला खूप छान बघायला मिळते नाटकात. आणि खूप यंग टीम आहे ना, म्हणजे मला खूप वर्षांनी काम करतोय याचा आनंद आहे. आणि आजच्या पिढीची टीम आहे. म्हणजे सूरज काय, शिवानी काय, विराजस काय. त्यामुळे गंमत आहे. मी एन्जॉय करतोय. आणि इन जनरलच म्हणजे माझी खात्री हे नाटक
लोकांना आवडेल ते मला 100% खात्री आहे, कारण ते परत एकदा टिपिकल नाटक नाही आणि परत पुन्हा पुनराजीवित नाटक नाही. मी थोडं काय होतं, लोक थोडे सेफ मिळतात, मी एक पुनराजीवित नाटक केलं, पण हे या नाटकाचा फ्रेशनेस आहे तो खरंच लोकांना आवडेल. बरंच तुमच्या दोघांचं केमिस्ट्री बघतो, ऑल द बेस्ट पासूनची ही केमिस्ट्री. पण रघुवीर पहिल्यांदा तुम्ही दोघं एकत्र दिसणार आहात, तुम्ही कसं बघता? एकतर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मी एकांकिका स्पर्धेतनं आलोय आणि जी एकांकिका हिट झाली ती कॉलेज लेवल पातळीवर हिट होती, पण आयुष्यात तेच एकांकिकाचं नाटक हिट होणं सर्वस्वी सरांचं गाठ. महेश सरांनी मला तिथून हात दिलाय खऱ्या अर्थानं. म्हणजे आम्ही एकांकिकेतून व्यावसायिक नाटकात प्रवेश करताना ते सुद्धा मोहनबागांसारख्या एक मोठ्या बलाढ्य निर्मात्याकडे काम करणं. अर्थात महेश सर पण त्यात निर्माते होते, पण तो एक मोठा हात देणं एक प्रत्येक एकांकिका स्पर्धेतल्या प्रत्येक कलाकाराला वाटतं. जसं हे म्हणा की आमचं नशीब आहे, आमचं नशीब. कारण माझं पण मी पण तशी नशीबवर होतो की तेव्हा महेश सरांनी आपल्याला हात दिला आणि नाटक झालं देवेंद्र प्रेमचं नाटक. आणि तिथून मग एक स्वतःच्या पार उभा राहून आपली एक स्वतःची गोडधोड चालूच होती. बऱ्याच वर्षानंतर हा योग आला खरं तर, की जसं हे दोघं म्हणतात की नशीबवान आम्ही. मला पण असं वाटतं की मी जेव्हा वाचले तेव्हा मला खरंच प्रामाणिकपणे म्हटले तिथं मला मांजरेकर सर दिसतात, बाकी काही नाही. तर ते जर त्यांनी जर हा रोल केला ना तर अजून त्याला न्याय मिळेल त्या रोलला असं मला वाटलं. म्हणजे विचारून बघायला काय हरकत आहे. मी एका आमच्या फंक्शनला सरांना जस्ट विचारलं की असं असं नाटक कराल का, लगेच हो म्हणाले की कुठलं नाटक आहे, काय आहे, असं काही नाही. एक विश्वासाने त्यांनी हो म्हणाले असतं, पण नाटक त्यांना आवडणं खूप गरजेचं होतं माझ्या दृष्टीने. आणि परत आता आज मला तोच आनंद आहे, जर ह्या दोघांना आमच्यासोबत काम करायचा आनंद आहे तसा मला देखील यांच्यासोबत काम करण्याचा एक वेगळा आनंद आहे. कारण आतापर्यंत मी त्यांना कधीच अरेतुरी इतक्या वर्षात कधीच केलं नाही. स्टेजवर मला अरेतुरी करताना एका दुसरा शब्द टाकताना मी पण जरा असं थांबतो, विचार करतो. कारण आपण एक गुरुतुल्य म्हणून माणसांना काही मान्य करतो, वा एक व्यक्ती गुरुतुल्य आहे, ही आदर्श व्यक्ती आहे. पण स्टेजवर आल्यानंतर आपल्याला त्यातून बाहेर म्हणून आपलं वेगळं कॅरेक्टर करायचं आहे. तर त्याचा एक वेगळाच आनंद सध्या मी रिहर्सलमध्ये घेतोय. आता नाटक येणार तेव्हा नाटकाची गंमत, ती नाटकाची माझी लोकांसाठी वेगळी असेल, पण रिहर्सलमध्ये ऍक्टरची एक वेगळी मजा असते ना. ती मजा गिव्हन टेक आणि मग कुठे कुठे थांबायला लागतं, कुठे ओपन व्हायचं, ती रिस्क असते जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला खूप रिस्पेक्ट करतो तेव्हा. पण त्या गोष्टी आम्हाला हाताळताना खूप बरं वाटतं. आणि सुरेश जरी म्हणत त्याचं पहिलं नाटक आहे, पण मला असं वाटत नाही की त्याचं पहिलं, त्याने खूप एकांकिका केल्यामुळे ना तो खूप छान पद्धतीने इथलं हँडल करतोय. नाटक बसवणं सोपं काम नाहीये आणि त्यात थोडंसं डोक्यावर टेन्शन घेऊन बसवणं ते तर नाही. पण मला महेश्वरांचं आणि कौतुक वाटतं की त्याने कोणीच असा मी त्याला सांगितलं की असंच पाहिजे तसं आहे, तो त्याच्या पद्धतीतून फ्री आहे काम करायला, तो त्याच्या पद्धतीने चांगलं करतोय आणि जे करतोय ते आम्हालाही आवडतंय. त्यामुळे विशेष त्याचं कौतुक. आणि विराज ज्याने नाटक लिहिलंय, कधी कधी काय होतं कलाकारांना जेव्हा छान नाटक लिखाणात येतं ना ते एक्स्ट्रा काय करायची गरज वाटत नाही. तशा नाटकात आहे ना छान लिहिलं गेलेलं आहे, छान त्यांनी त्याची मतं मांडली गेली. त्यामुळे असं वाटतं की आम्हाला ते करताना पण ते लाईव्ह वाटते, आम्ही जे एन्जॉय करतो त्या गोष्टी. त्यामुळे होपसो की नाटक आवडेल सगळ्यांना. या तुमच्या माध्यमातून मी सर्व रसिक प्रेक्षकांना सांगतो की 19 डिसेंबर पासून नाटक येते, 19, 20, 21 आणि पुढे लगातार सुरू आहे. जिथे जिथे जवळजवळ नाट्यगृह असेल आपण येऊन नाटक पाहावं. बस. नाटकाचं नाव कसं सुचलं मला वाटतं महेश सरांनी त्याच्याबद्दल. मी नाटक जेव्हा वाचलं तेव्हा मला असं वाटलं की नाव काय त्याने विचारलं. म्हटलं आपण एक जोडगोळी असते ना. आणि मला असं शंकर जयकिशन किंवा लक्ष्मीकांत प्यारलाल, तर शंकर जयकिशन मला ऍप्ट वाटलं. तरी लक्ष्मीकांत प्यारलाल हे थोडंसं मराठी नाव नाही वाटलं. शंकर जयकिशन आपले आहेत, कृष्णाचं नाव आहे, त्यामुळे आणि त्यामुळे त्याला एक गंमत आली त्यात छान. शंकर जयकिशनची गाडी आपल्याला एक नॉस्टॅल्जिया त्यांना येईल. पण आपण ते नाटकच वाचलं मला वाटलं 2 मित्रांची नावं असं कोणी चालायचं. जयविरू चाललं असतं, आजच्या काळात म्हटलं तर राजउद्धव चाललं असतं. थिएटर हे कधीच रिप्लेस होणार नाही. AI कॅन नेव्हर रिप्लेस थिएटर. आणि त्याच वेळेला नेमकं मला भरतने विचारलं की चल नाटक करूया. आणि मला बरं एक चांगलं नाटक मिळणं पण एक खूप डिफिकल्ट असतं. आणि ज्याच्यात रोल आपल्याला आवडेल, नाटक आवडेल, की टीम आवडेल. आणि इट वॉज कोइन्सिडन्स होता त्याच वेळेला नेमकं भरतने विचारलं. म्हणजे अजून एका नाटकाबद्दल माझं विचारणं झालं होतं, पण ते त्यात एक काहीतरी
एक जे फिमेल कॅरेक्टर होतं ती बरोबर मिळत नव्हतं, ते पोस्टपोन होतं आणि अचानक परत ती चालू. त्यामुळे पण खूप मजा येते खूप वर्षांनी थिएटर करणं. थोडंसं आपलं काय म्हणतात त्याला, थिएटर इज अ प्रेपरेशन. म्हणजे सिनेमात ठीक आहे, आपण थिएटरमध्ये पुन्हा एक म्हणतो आपण एक करू पुन्हा तयारी काय, हे नवीन मुलांबरोबर कुठे थिएटर गेलंय, ऍक्टिंगची काय स्टाईल आहे, यांच्याबरोबर आज करताना गंमत. ही आता मित्रांची दोघांची जोडी आहे. रिअल लाईफ मध्ये दोघांच्या आयुष्यात असे कोणी मित्र असतील तर सांगा. अशी प्रत्येकाची वेगळी मित्र मित्र असतात. असतात. हा. पण मी म्हणतोय ह्या निमित्ताने आम्ही एकत्र काम करतो, खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी देखील. हम्म. त्यामुळे मी जसं मगाशी म्हणल्याप्रमाणे गुरुतुल्य असेल किंवा मित्र असेल तर प्रत्येक व्याख्या वेगळ्या आहेत. पण काम करताना ती व्याख्या जरा बाजूला ठेवून एक नट आणि को आर्टिस्ट जो असतो ना, जो कोणी असेल त्याची एक गंमत वेगळी असते. त्यामुळे मला म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे तेच की आम्ही जास्त आनंद घेतोय या गोष्टीचा पहिल्यांदा. नंतर आनंद देणारे आम्हाला माहिती आहे, पण ते आनंद घेणं पण आहे ना, जसं एखादं कॅरेक्टर आवडले किंवा जसं कॅरेक्टर आपल्यात उतरवतात त्याची मजा घेतो आणि मग लोकांसमोर प्रेझेंट करतो. तसं या गोष्टी त्या आम्हाला आमच्या काही गोष्टी आहेत, काही जुने किस्से असतील काय असतील त्या सगळ्यात आठवणी काढून किंवा बोलून घेऊन प्रेझेंट करायला आवडतं. आणि लिहिलं पण त्यांनी इतकं छान ना, त्यामुळे ती मजा एक वेगळी येते. म्हणजे परत तीच गोष्ट सांगणार नाही, पण मजा येते. आणि शिवानी खूप अगदी पोलिसामध्ये ती पहिलंही नाटक आम्ही केलं होतं एकत्र, तेव्हा देखील ती जेन्युअनली काम करायची. मी प्रामाणिकपणे काम पाहिलं होतं तेव्हा, की तिचा रोल आणि एकत्र इथे देखील ती ज्या पद्धतीने इथे काम करते, ही वाटतेच मुलगी, ही वाटतेच की आता इथे मला अशा पद्धतीने हँडल करते, तशा पद्धतीने हँडल करते त्या रोल प्रमाणे. तर मला खूप बरं वाटतं की कसं असते. आता सर आणि मी काम केलं नसेल तरी मला यांची स्टाईल माहिती आहे किंवा माझं निदान त्यांना काम माहिती आहे, मी कसं करू शकतो. शिवानी आमच्या दोघात मिक्स होऊन शिवानीने तिचं एक वेगळं वर्चस्व निर्माण करणं, तर त्या पद्धतीने वर्क करते त्याचं मला कौतुक आहे. आणि खूप प्रामाणिक मुलगी आणि स्पर्धेत आली, पण तेच म्हणते इतकी वर्ष स्पर्धा केल्यानंतर एक तो कॉन्फिडन्स यावा लागतो, तो तिच्याकडे मस्त आहे आणि होते चांगलं. मला एक तर इथपासून सुरुवात करीन की हे दोघं मोठे का आहेत किंवा कलाकार मोठा का असतो हे त्यांच्याबरोबर जवळनं काम करताना खूप जाणवतं. ही जे ते मोकळीक देत आहेत किंवा हे जे हा त्यांचा इतका मोठेपणा आहे, हा तो त्यांचा जो विश्वास आहे, हा विश्वास मला फ्युएल सारखा वर्क करतोय काम करायला अजून चांगलं. तो चॅलेंज करणं किंवा हे जे सगळा भाग आहे, वेळोवेळी मी त्यांना विचारतो, सर ओके काय वाटते तुम्हाला, काय वाटते, हे आमच्यात जो संवाद होत होत चाललाय याची गंमत खूप येते आम्हाला. आता विराजा साने मी लिटरली माझ्या 11वी पासून आम्ही एकत्र नाटक करतो. तो लिहितो मी बसवतो, किंवा तो लिहितो मी दोघंही बसवतो, किंवा तो लिहितो मी काम करतो, असं एक बरोबर एकत्र चाललंय. या नाटकाच्या निमित्ताने आम्ही असं सुरुवात झाली होती की वरवरचे वधूवरचे प्रयोग सुरू होते आणि प्रयोगानंतर आम्ही घरी जाऊन टाइमपास काय तर पुढचं नाटक काय ते करू, असं. तर कशाबद्दल करू, काय वाटतंय आपल्याला आत्ता. तर तसं म्हटलं असं मग वडिलांबद्दल आम्ही दोघं गप्पा मारला लागलो. दोघांनाही वडील हे खूप दैवत या लेवलचे जवळचं सगळं आहे ते. तर ते मी बोलता 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 एका पॉइंटला पोहोचलो की अरे हा, मग ह्याच्याबद्दलचं काहीतरी व्हावं. आणि मला नेहमी असं वाटतं की आणि बोलता बोलता असं झालं की आपण जेव्हा 60 पर्यंत पोहोचू, टिकलो तर हा भाग आहे, पण एक 60 पर्यंत समजा पोहोचलो तर त्यावेळेला आपण काय, मी आत्ता जे आपण बिंदास असतो, कारण मी माझ्या बाबांना बघत आलोय की ते जेव्हा त्यांच्या मित्रांमध्ये जातात तेव्हा ते माझे बाबा हे बाबा नसून तो एक एन्जॉय करणारा दिलखुलास असा माणूस असतो. तर ती एक वेगळीच व्यक्ती वाटायला लागते, ती गंमत वाटायला लागते. मग ह्यावरती काहीतरी करूयात का, कसं व्हावं याबद्दल मग चर्चा करत 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 मग तासन ते फोन व्हायचे. आम्ही काही काही गोष्टी आमच्याच इम्प्रोव्हाइज करायचो, काही काही गोष्टी करून बघायचो. आणि विराने लिटरली लिहिता लिहिता असं झालं की भरत सरांना आपण म्हणला रे ऐकतील का आपल्याबरोबर, म्हणजे ऐकतील का वगैरे, असं सगळं झालं होतं. पण नशिबाने ते सगळं जुळून आलं. सरांना आम्ही ऐकायला गेलो, त्यांना वाचलं असं ते म्हणले, ते आपण महेश सरांना विचारू म्हणजे सर हे मला हे सगळं ही नावं ऑलरेडी जी ज्या प्रकारे यायला लागली होती वॉज लाईक की ओके. आणि मग हे सगळं आता इतकं मदत करते काम करायला सुद्धा की आपल्याला ज्या पद्धतीने गोष्ट सांगावीशी वाटते ते करता यावी आणि करू देणं हा पण फार महत्वाचा घटक वाटतो. त्यामुळे मी खूप एन्जॉय करतोय, खूप शिकायला मिळतं या प्रोसेसला. विराजसनी असं एक पायंडा पाडल्यासारखं आहे की त्यांनी काही लिहिलं की आम्ही त्याचं वाचन करतो. म्हणजे त्याला ते वाचन मला करून दाखवल्यामुळे त्याला मदत होते हे जाणून गेलं की
काय चुकतंय, काय वर्क होतंय किंवा काय वर्कआउट होत नाहीये. तर असं आम्ही त्याच्या प्रत्येक स्क्रिप्टचं करतो. म्हणजे मी शूटिंगवरून जरी रात्री जरी घरी आले असेल तरी आम्ही वाचन करतो.